सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी या गावात आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी MIDCला भेट दिली। आडाळी MIDC मध्ये आता नवीन उद्योजक येण्यासाठी तयार होत आहेत आणि औषध उत्पादनासंबंधी वैद्यकीय उपकरणं आणि इतर निरनिराळ्या प्रकारचे छोटे मोठे उद्योग देखील इथं येणार असून यातून चांगली रोजगार निर्मिती होणार आहे। त्याचप्रमाणे मोपा विमानतळ हे आडाळी MIDC पासून जवळ असल्या कारणाने याचा फायदा देखील या छोट्या मोठ्या उद्योगांना होणार आहे। यातूनच दोडामार्ग तालुका विकासाच्या दृष्टीने पुढे जाणार असून या ठिकाणच्या विकासाला गती प्राप्त होईल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलाय। दीपक केसरकर यांनी आडाळी MIDCतील प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या भूखंडाची देखील पाहणी केली आहे। यावेळी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी याबाबत पत्रकारांना देखील माहिती दिली आहे। आता चांगल्यापैकी गती ही आडाळीच्या विकासाला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये MSMEसाठी म्हणजे मीडियम अँड स्मॉल इंडस्ट्रीसाठी आरक्षण हे MIDCने केलेलं आहे। MIDCला दर कमी करण्याच्या संदर्भात मी आदरणीय उदय सामंत साहेबांशी बोललेलो होतो आणि ज्यावेळेला ते वेंगुर्ल्याला आले होते त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी अनाउन्समेंटसुद्धा केलेले की आम्ही दर कमी करू। तर हा निर्णय झाल्यानंतर मोठ्या इंडस्ट्रीज, कारण छोट्या इंडस्ट्रीजमधून रोजगार तर मिळतोच, परंतु मोठ्या इंडस्ट्रीज ज्यावेळेला येतील त्याला अधिकचा रोजगार मिळू शकतो। आता यांची जी इंडस्ट्री आहे ही चंदीगडला त्यांच्या मेन इंडस्ट्रीज आहे आणि भारतभर आणि जगामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालतं। तर फार्मास्युटिकल आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि मेडिकल इक्विपमेंट्स याच्यासाठी ते प्लॉट बघत आहेत। तर त्याच्या संदर्भात मुंबईतल्या ज्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत त्यांची बुधवारी मीटिंग ठेवलेली आहे। उदय सामंत साहेब ज्या दिवशी अवेलेबल असतील त्या दिवशी, आणि त्या दिवशी नेमके किती लोक येतात हे आपल्याला कळू शकेल। पण सुरुवात तरी आपण 10 एकरपासून करू शकतो आणि सर्वसाधारणपणे अशी अपेक्षा आहे की 500च्या आसपासचा रोजगार, हाऊ मच 500 500च्या आसपासचा रोजगार हा एक इंडस्ट्री देऊ शकते। अशा तऱ्हेच्या जर इंडस्ट्री आल्या तर मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल आणि त्यांचे स्केल्ससुद्धा चांगले असतात। त्याच्यामुळे त्यांना एअरपोर्ट जवळ आहे, परंतु याच्यामध्ये एकच आहे की उंच सखल भाग आहे, त्याच्यामधला डोंगराळ भाग सोडला तर उरलेला एक पर्टिक्युलर भाग जर फार्मास्युटिकल आणि मेडिकल इक्विपमेंटसाठी, कारण आदरणीय राणे साहेबांचं सुद्धा हे स्वप्न आहे की ह्या मोठ्या प्रमाणात अशा तऱ्हेच्या इंडस्ट्रीज आपल्याकडे याव्या की ज्याच्यामध्ये पोल्युशन होत नाही। सर्जिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये तर झिरो पोल्युशन होतं आणि फार्मास्युटिकलसुद्धा ऑरेंजमध्ये येते, त्याच्यामुळे त्यांचं झिरो डिस्चार्ज इंडस्ट्रीज असतात, कारण त्यांचं परदेशामध्ये एक्सपोर्ट चालत असल्यामुळे त्यांचे जे स्टँडर्ड्स आहेत अमेरिकन स्टँडर्ड्स सगळ्यात स्ट्रिंजंट असतात आणि त्याच्यामुळे त्या स्टँडर्डप्रमाणेच त्यांना फॅक्टरी उभी करायला लागते। त्यांना पोल्युशन केलं तर तिथली लोकं घेणार नाहीत आणि त्याच्यामुळे आढळीला पोल्युशन होता कामा नये आणि इंडस्ट्रीजसुद्धा आल्या पाहिजेत। अर्थात ही योगायोगाची बाब असते की मी मुंबईचा पालकमंत्री झाल्यामुळे अनेक फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे मालक हे मुंबईमध्ये राहतात। त्या सगळ्यांनीच कबूल केलं की आम्ही त्यांना वेळ द्यायचा, अर्थात सामंत साहेबांची आणि त्या लोकांची वेळ मॅच करून ह्याच आठवड्यामध्ये ही बैठक होईल आणि त्याला आपले हे सर्व अधिकारी, आपल्या RO मॅडम आणि सगळे अधिकारी येतील। त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही आधी कंटूर मॅप त्याच्यावर हे करा, सुपर इम्पोज करा, की जेणेकरून आपण आलो आणि नुसतं डोंगर दाखवला तर तो लोक घेणार नाहीत। त्यांना इंडस्ट्री एका लेवलला लागते आणि तेवढी तरी फ्लॅटलँड त्यांना दिली पाहिजे। तर किती इंडस्ट्रीज बसतात हे ते बघतील आणि त्याच्यानंतर मग इंडस्ट्रीजबरोबर चर्चा होईल। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये बुधवार गुरुवारच्या मानाने त्याच्यावर निर्णय होईल आणि मग त्याच्यानंतर एक मोठं शिष्टमंडळ हे आढळीला येईल आणि त्याला मी राणे साहेबांनासुद्धा विनंती करेन की त्यांनीसुद्धा यावं, कारण मुळात सर्जिकल इन्स्ट्रुमेंटची आयडिया ही त्यांची होती आणि तिलारीच्या मागच्या भागामध्ये इथं जर एकदा एस्टॅब्लिश झाले तर तिलारीच्या मागच्या भागामध्ये मोठी लँड त्यांनी देऊ केलेली आहे सर्जिकल इंडस्ट्रीसाठी आणि त्याचं हब हा सिंधुदुर्ग व्हावा अशी एक खासदार म्हणून राणे साहेबांची इच्छा आहे। आपण निश्चितपणे प्रयत्न करू की पर्यटनाबरोबरच नॉन पोल्युटिंग इंडस्ट्री कशा रीतीने आपल्याला आणता येतील त्यासाठी आपण अवश्य प्रयत्न करू। शेवटी यश देणं देवाच्या हातात असतं, आपण म्हणूया की आपल्याला निश्चितपणे यश होईल। सर, कंपनी का नाम आपकी? सिस्मेट एक्जिन प्राइवेट लिमिटेड चंडीगढ़ बेस्ड कंपनी है। हमारे ऑपरेशंस हिंदुस्तान में 9 स्टेट्स में है। मेडिकल इक्विपमेंट्स की और फार्मास्यूटिकल्स की मैन्युफैक्चरिंग करते हैं। मंत्री जी ने मोटिवेट किया कि आप हमारे यहाँ पर आकर इंडस्ट्री लगाइए, तो उनके साथ विजिट पे आए हैं, काफ़ी अच्छा लगा और हम प्रॉमिस करते हैं कि यहाँ पर इंडस्ट्री सेटअप करेंगे और काफ़ी बड़े से एम्प्लॉयमेंट जनरेट करेंगे यहाँ पर लोग। आपका शुभ नाम सर? अंकुर मंगला।
क्या पोजीशन है आपकी? मैनेजिंग डायरेक्टर ऑफ द कंपनी। थैंक यू। थैंक यू।